आज सकाळची सुरुवात छान अशी बीटरूटच्या ज्यूसने झाली. तर यामध्ये आहे बीट, गाजर आणि आवळा. हा ज्यूस मी आठवड्यातून 2 ते 3 वेळास तर घेते. आणि त्यानंतर ऋतू आणि ऋतूच्या पप्पांसाठी जे आहे ते डाळिंबाचा ज्यूस बनवायचा होता, ते पण सोलून ठेवले. म्हटलं आज दुपारी ऊन पण छान पडलेलं होतं, मग थोडे कडधान्य जे आहेत ते उन्हामध्ये टाकले, भरण्या घासून घेतल्या आणि दुपारी एकदम हलकं-फुलकं जेवण, म्हणजे फक्त डाळ भात बनवला होता. त्यानंतर भरण्या वगैरे वाळल्या, सर्व कडधान्य जे आहेत ते मी निवडून वगैरे भरण्यामध्ये ठेवली. तर दिसायला भरण्या एवढं छान दिसत होत्या की विचारायलाच नको. आणि त्याच्यानंतर रात्री जे आहे, आम्ही आमच्या घराच्या थोडंसं जवळच आहे, तर हे नवीन मंदिर झालेलं आहे, तिथं गेलोत. तर मंदिर खूप छान आणि प्रशस्त आहे. तर तिथं मग प्रसाद पण होता, तर आम्ही तिथं जेवण करायचं ठरवलं. तर अगदी ₹100 तुम्हाला एवढं छान आणि टेस्टी असं जे आहे ते जेवण भेटतं. तर खरंच या जेवणाची चव जी आहे ते 5 स्टारपेक्षाही जास्त छान होती. आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलो आणि या मंदिरात आमची दुसरी जाण्याची वेळ होती. आणि ती ऋतू सगळ्यात जास्त एक्सायटेड असतो, कारण त्याला तिथं खेळायला भरपूर आहे त्या मंदिरामध्ये. आणि असा संपवला आजचा दिवस.